श्री गणेशायनमा. शिवल्यमृत अध्याय 9. एक वामदेव नावाचे ऋषी होते. अत्यंत महाज्ञानी असे होते. शंकराच्या अर्थातच भक्त होते. शांत होते, दांत होते. ते फिरत फिरत एका वनामध्ये तपाला बसलेले होते. तेवढ्यात तिथे एक ब्रह्मराक्षस आला. अत्यंत भयानक असा तो राक्षस होता. तो ब्रह्मराक्षस आला आणि त्याने का कोण जाणे एकदम त्या ब्रह्मराक्षसाला ठेच लागली आणि तो ऋषींच्या गळ्यामध्ये पडला. जसं काय जणू त्याने ऋषींना मिठी मारली असा तो एकदम ऋषींच्या गळ्यामध्ये पडला. एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं, तसं त्या ब्रह्मराक्षसाला त्याची जी असुर असल्याची वृत्ती होती ती नष्ट झाली आणि त्याला त्याचे जे पूर्वीचे घडलेले पापं आहेत त्या पापांची त्याला जाणीव झाली. वामदेव एकदम अचानक त्यांची तपश्चर्या तुटली आणि ते जागे झाले. त्यांनी ब्रह्मराक्षसाला विचारलं की कोण आहेस तू? ब्रह्मराक्षस म्हणतो की मी आत्तापर्यंत राक्षस म्हणून फिरत होतो. या योनीमध्ये मी राक्षस म्हणून फिरत होतो. पण जसं मला तुमच्या अंगाचा स्पर्श झाला, तुमच्या अंगाला लागलेलं जे भस्म आहे ते माझ्या अंगाला लागलं आणि मला माझ्या गतजन्मांची उपरती झाली. मी सहस्त्र जन्मांपर्यंत पापं केलेली आहेत. त्यातले काही मागच्या जन्मींचे जे 25 जन्मांचे पापं आहेत त्याचं ज्ञान मला झालेलं आहे. मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. अत्यंत मध्यमासी रत होतो, दुराचारी होतो. ब्राह्मण लोकांना पीडत होतो. मी प्रजेला नित्य मार देत होतो, स्वेच्छाचार करत होतो. नवीन नवीन स्त्रिया आणून त्यांना बंदी करून ठेवत होतो. त्या स्त्रिया तिथे आक्रंदून मला शाप देत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया आणत होतो, त्यांना बंदी करत होतो. अशा कितीतरी असंख्य स्त्रियांनी मला रडून रडून शाप दिले आहेत. असे माझे जवळजवळ सहस्त्र जन्मींपर्यंत पापं घडली आणि मला नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे त्या नरकयातनांच्याबद्दलसुद्धा बरंच मोठा सांगितलेलं आहे इथे निरूपण की नरकयातना या कशा असतात की ज्या यातना आपल्याला सहन करता येणार नाहीत अशा त्या नरकयातना असतात. तर त्या सगळ्या नरकयातना मी भोगलेल्या आहेत आणि आता तुमच्या अंगाचं भस्म लागून मी शिवपदावरती नक्कीच पोचेन याची मला खात्री आहे. तर ते वामदेव त्याला सांगतात. पहिले ब्रह्मराक्षस विचारतो की हा चमत्कार कसा काय झाला, या भस्मामध्ये एवढी ताकद कशी काय? तेव्हा वामदेव सांगतात की भस्मामध्ये जी ताकद आहे तर ती शिवशंकरांचं भस्म म्हणजे आत्मा आहे. तर हे भस्म कसं असावं? तर भस्म हे शुद्ध असावं. त्याच्यामध्ये खडे किंवा कांकण हे नसावं. भस्म कसं लावावं? तर त्रिपुंडीने लावावं. तर्जनी आणि करंगळी हे निषिद्ध आहे. अंगठा आणि 2 बोटमधले या तिघांचा वापर करून त्रिपुंड करायचं आणि त्या त्रिपुंडाने भस्म लावायचं. त्याच्यासाठी त्यांनी एक छोटीशी कथा सांगितली की एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी एक प्रेत पडलेलं असतं. त्या प्रेतावरती भस्म फासलेलं असतं. कोणास ठाऊक की तिथे एक कुत्रा येतो आणि त्या कुत्र्याचा स्पर्श त्या प्रेताला होतो आणि त्या कुत्र्याच्या अंगाला ते भस्म लागतं. तो कुत्रा थोड्या वेळाने तिकडनं उठून दुसरीकडे जातो. अर्थात तो स्मशानामध्ये फिरत असतो. त्या स्मशानामध्ये एक पापीण पडलेली असते. तर कुत्रा आपला जेव्हा अंग झटकतो तेव्हा त्याच्या अंगाचं भस्म तिच्या अंगावरती उडतं आणि त्या पापिणीचा उद्धार होतो. शिवपदावरती ती प्राप्त होते. तसंच भस्माचा महिमा सांगण्यासाठी पुढे एक त्यांनी छोटीशी कथा सांगितलेली आहे की एकदा एक राजा वनामध्ये फिरत असतो. तेव्हा त्याला एक पुरातन असं शिवलिंग सापडतं. पूर्णपणे ते भंग पावलेलं असतं. खूप जुनं असतं, त्यामुळे त्याला तडे गेलेले असतात. त्या राजाबरोबर शबर नावाचा एक माणूस असतो. अत्यंत साधा भोळा असतो तो शबर. राजा त्याला सहज मजा म्हणून म्हणतो
की या शिवलिंगाला व्यवस्थित करून इथे छोटंसं एक मंदिर बांधू, किंवा हे शिवलिंग तू तुझ्या घरी घेऊन जा, याची निष्ठेने पूजा कर आणि दररोज याला चिताभस्म अर्पण कर. शबरला ते खरं वाटतं. तो ते लिंग उचलतो, त्याला व्यवस्थित करतो, जिथे भग्न पावलं असतं तिथे ते व्यवस्थित करतो आणि आपल्या घरी आणतो. दररोज नित्यनेमाने शबर आणि त्याची बायको शबरी दोघंजणं त्या लिंगाची पूजा करत असतात, यथासांग पूजन करत असतात. राजाने सांगितलं असतं चिताभस्म हे अत्यंत प्रिय आहे शंकराला, म्हणून शबर दररोज गावामध्ये जाऊन जिथे कुठे चिता जळत असेल तिथलं भस्म तो आणत असतो, ते शुद्ध करत असतो आणि शंकराला ते भस्म लावत असतो. नित्य नूतन तो चिताभस्म आणत असतो, कारण राजाने तसं सांगितलं असतं एका चितेवरचं भस्म रोज चालणार नाही, दररोज नवीन भस्म लावलं पाहिजे. असं तो नित्य नियमाने कित्येक वर्ष करत असतो. त्याची भक्ती पाहून शंकर म्हणतो की आता याच्या परीक्षेची वेळ आली आहे. म्हणून एक दिवस शबर जेव्हा भस्म घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला त्या गावामध्ये कुठेही भस्म सापडत नाही. आजूबाजूच्या गावांमध्ये शोधायला जातो, कुठेच त्याला भस्म सापडत नाही. शेवटी हाताश येऊन तो घरी येतो आणि त्याच्या पत्नीला म्हणतो, शबरीला, की आज मला कुठेच चिताभस्म सापडलं नाही. आणि शंकराची पूजा आणि नैवेद्य जर वेळेवर झाला नाही तर शंकर भगवान कोपतात. कारण बाकी कुठेही उशीर झाला तर चालेल, पण नैवेद्याला उशीर झालेला अणू मात्र त्यांना सहन होत नाही. मग आता काय करावं? शबरी तीही तेवढीच शिवभक्त असते. ती म्हणते, चिताभस्म नाही मिळालं, ठीक आहे, मी माझी चिता करते आणि त्याचं भस्म तुम्ही शंकरांना लावा. शबर काही बोलत नाही आणि पूजेला लागतो. इकडे शबरी पाकसदनी म्हणजे स्वयंपाकघरात येते, सुंदर असा नैवेद्य करते आणि आपल्या स्वतःला अग्नी लावून घेते, आपलं स्वतःचं शरीर जाळते. शबर इकडे पूजा करत असतो. शिवभजनामध्ये तो इतका तल्लीन झाला असतो की त्याला या गोष्टी काही लक्षातच येत नाही. नेहमी इतर वेळेस शबर जेव्हा पूजा करत असतो तेव्हा त्याची पूजा झाली की तो शबरीला हाक मारत असतो, नैवेद्य आणून दे म्हणून. आजही तो तसंच करतो. त्याच्या लक्षातच नाही की शबरीने स्वतःचं अंग जाळून घेतलेलं आहे, स्वतःचं चिता तयार केलेली आहे. तो तिला पूजा झाल्यावर सहज म्हणतो की ये नैवेद्य आण, आपण आरती करू. असं म्हणताच शबरी तिथे तत्काल उभी नैवेद्य देते. तो तिच्याकडे बघतही नाही. तो नैवेद्य देते, आरती होते, भस्म शंकराला लावतो. तो शंकर भगवान तिथे प्रगट होतात आणि शंकर भगवान प्रकट होतात आणि मग शबरला सांगतात की धन्य ही शबरी माता आहे की जिने स्वतःची चिता करून तिने भस्म तयार केलेला आहे. तेव्हा शबर तिच्याकडे बघतो तेव्हा ती भवानी मातेसारखंच तिचं स्वरूप दिसायला लागतं. इतकी सुंदर ती झालेली असते, पार्वतीच्या देहासारखी सुंदर देह तिला प्राप्त झालेला असतो. शबर आणि शबरीची ही भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न होतात आणि त्या दोघांना आशीर्वाद देतात. इकडे राजाला जेव्हा ही हकीकत कळते तेव्हा राजा त्याला भेटायला येतो आणि त्याला सांगतो, अरे मी सहज म्हणून म्हटलं होतं की चिताभस्म शंकरांना अर्पण कर, पण मला काय माहिती की तुझी भक्ती एवढी महान आहे की तुम्ही तुमच्या स्वतःला जाऊन चिताभस्म तयार केलं. तर राजा झालेल्या गोष्टीची माफी मागतो आणि त्यांना अर्ध राज्य बहाल करतो. अशी ही शंकराची कहाणी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ओम नमः शिवाय.